कोल्हापूर बाजार समितीच्या श्री शाहू सांस्कृतिक मंदिरची इमारत भाडे करारानं देण्याचा निर्णय झालाय। हे सभागृह भाडे करारानं घेण्यासाठी 4 निविदा आल्या आहेत। खरं तर हे सभागृह गूळ उत्पादकांच्या घामाच्या कष्टातून उभं राहिलंय। त्यामुळे हे सभागृह कुणाच्या तरी घशात घालण्यापेक्षा बाजार समितीनं त्याची दुरुस्ती करावी आणि उत्पन्नाचा स्रोत म्हणून या सभागृहाचं व्यवस्थापन स्वतःकडे घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचं मार्केट यार्ड परिसरात श्री शाहू सांस्कृतिक मंदिर सभागृह आहे। सध्या इमारत बंद अवस्थेत आहे। स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आलाय। शाहू सांस्कृतिक मंदिराच्या इमारतीपेक्षा अनेक जुन्या इमारती या परिसरात उभ्या आहेत। त्या अजून धोकादायक बनलेल्या नसताना हीच मोक्याची इमारत धोकादायक कशी बनली याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत। हे सभागृह भाडे करारावर देण्यासाठी निविदा काढली होती। त्यानुसार 4 निविदा आल्या आहेत। निविदा भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात बयाना रक्कम 5 लाख रुपये भरावी लागेल असं सांगत निविदा भरण्यापासून काही जणांना रोखल्याची चर्चा सुरू आहे। याबाबत बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांच्याशी संपर्क साधला असता बयाना रकमेचा निर्णय संबंधितांना अगोदर कळवण्यात आला होता। निविदा भरण्यापासून कोणालाही रोखलेलं नाही असं सचिव दळवी यांनी सांगितलं। दरमहा 5 लाख रुपये भाडं आणि 1.5 कोटी रुपये डिपॉझिट या भाडे करारातून अपेक्षित आहे। त्याशिवाय मार्केट यार्डातील श्री शाहू तालीम आखाड्याची देखभाल दुरुस्ती संबंधितांकडून करून घेतली जाणार आहे। बाजार समितीला कायमस्वरूपी हक्काचं उत्पन्न मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं दळवी यांनी सांगितलं।